माझे नाव पवार प्रवीण, राहणार नळगीर तांडा। आमच्या तांड्याला स्वातंत्र्य काळापासून अद्यापपर्यंत रस्ता झालेला नाही। त्यासाठी आम्ही सरपंचापासून ते पंतप्रधानापर्यंत सर्वांनाच निवेदन दिले आहे, तरी कोणत्याही अधिकाऱ्याने आमच्या पत्राला दखल घेत नाही। 5 तारखेला त्या पत्राची दखल पंतप्रधान कार्यालयातून आम्ही दिलेल्या पत्रासाठी त्यांनी ऑनलाईन तक्रार केली होती। त्या तक्रारीची पाहणी करण्यासाठी 5 एप्रिल रोजी तहसीलदार रामबोरगावकर सर व 9 एप्रिल रोजी उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे साहेब रस्त्या पाहणीसाठी आले होते। त्यावेळेस त्यांनी आम्हाला असे आश्वासन दिले होते की एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत आम्हाला हा रस्ता मोकळा करून देऊ। पण आता मे महिना संपत आहे, तरी अजूनही आमच्या रस्त्याची कोणतीच बाब त्यांनी घेतलेली नाही। प्रशासन, जिल्हा प्रशासनास आमदार व खासदार यांनी पत्र दिलेले आहेत रस्त्याबाबतीत, तरी प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे। जर असेच दुर्लक्ष चालू राहिल्यास येत्या जून महिन्याच्या 10 किंवा 15 तारखेला आम्हाला नळगीर तांडा येथे उदगीर ते जाम जाणाऱ्या रस्त्यावरती रास्ता रोको आंदोलन केल्याशिवाय आम्हाला पर्याय राहणार नाही। माझं नाव रावबाई चंद्रपाल पवार, राहणार नळगीर तांडा। 5 पिढी गेले, रस्ता झाला नाही आतापर्यंत। 5 पिढी गेले, रस्ता झाला नाही आतापर्यंत। म्हातारे कोतारे कसं जाय रस्त्यानं? हे का असा रस्ता आहे? रोड नाही, काय नाही। शेतला लोकांना एकरभर शेत आहे पण आम्हाला रोड नाही। एकरभर शेतीला रोड आहे पण आम्हाला रोड नाही। नमस्कार, माझे नाव मनोहर पवार, मी ताडून शकतो, राहणार नळगीर तांडा। आम्हाला शाळेत जाण्यात अडचण होते, पाण्यापासून लई चिखल होते म्हणून आम्हाला शाळेला जायला रस्ता नीट नाही। तरी आम्हाला तुम्ही रस्ता करून द्या।